तर पोलिसांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली, त्यांचं डोकं फोडलं असं दिपके यांनी म्हटलंय। महिलांचे कपडे फाडले, छातीवर पाय देऊन मारलं असंही अभिजित दिपके म्हणाले। सोनम वांगचुक यांचा जीव धोक्यात आहे, त्यांचं उपोषण सोडवणं आमची प्राथमिकता असं दिपके यांनी म्हटलंय। आंदोलन सुरू राहणार आहे, पण आमची जी पहिली प्राथमिकता आहे ती सोनम सरांचं अनशन तोडवणं आहे। पोलिसांनी इथं स्टुडंट्सला मारहाण केली, त्यांचं डोकं फोडलं, ज्या महिला होत्या महिलांचे कपडे फाडले, त्यांच्या छातीवर पाय देऊन त्यांना मारण्यात आलं। ते पाहता सोनम सरांनी निर्णय घेतला आहे की ते त्यांचं उपोषण जे आहे ते चालू ठेवणार आहे। पण आम्हाला असं भीती आहे की सोनम सरांचं जी लाईफ आहे ती धोक्यात आहे, कारण की 23 पेक्षा जास्त दिवस झालेले ते अजून अनशन उपोषण झेलू नाही शकत। त्यामुळे आमची पहिली प्राथमिकता आहे सरांचं उपोषण तोडणं। आंदोलकांकडून दगडफेक, वाहनांची तोडफोड, दिल्ली पोलीस यांनी हा दावा केलेला आहे। कालच्या सीजेपीच्या मोर्चानंतर पोलिसांचा हा दावा। सीजेपी आंदोलकांनी वारंवार सूचनांकडे दुर्लक्ष केलं असं दिल्ली पोलिसांनी म्हटलंय। विशेष पोलीस आयुक्तांसह 118हून अधिक पोलीस जखमी झाले असं दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे। सुमारे 60 आंदोलकही जखमी झाल्याची दिल्ली पोलिसांची माहिती।